Hello everyone. Next our point, types of preference shares. First, there are four types of preference shares: cumulative and non-cumulative preference shares. Second one, participating and non-participating preference shares. Third one, convertible and non-convertible preference shares. And fourth one, redeemable and irredeemable preference shares. So let us start our first types, that is cumulative preference shares. Cumulative preference shares are those shares are on which dividend goes on accumulated until it is fully paid. This means if the dividend is not paid in one or more years due to inadequate profits, then this unpaid dividend gets accumulated. This accumulated dividend is paid when company performs well. The arrears of dividend are paid before making payment to equity shareholders. तर क्युमुलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे याच्यामध्ये हा मिळणारे जे डिव्हिडंड आहे, तर अशा शेअर्सना मिळणारे जे डिव्हिडंड आहे ते फुल्ली पेड असतं. म्हणजे जर त्यांना एका वर्षामध्ये किंवा जास्त वर्षाचं जर त्यांना कंपनीला प्रॉफिट झाला असेल आणि प्रॉफिट झाला असेल तर त्यावेळी मात्र डिव्हिडंड दिलं गेलं नसेल, एक वर्षाचं किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचं, तर त्याला आपण अनपेड डिव्हिडंड म्हणतो. आणि हे अनपेड डिव्हिडंड आहे किंवा हे जे डिव्हिडंड आहे, ॲक्युमुलेटेड डिव्हिडंड आहे, ते मात्र कंपनी जेव्हा चांगल्या प्रकारचं परफॉर्म करत असेल किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम गेट प्रॉफिट, सो दॅट टाईम दॅट कंपनी हॅव टू गिवन दिस अनपेड डिव्हिडंड टू द प्रेफरन्स शेअर होल्डर्स. पण जे इतक्या वर्षाचं जे आरियर्स असेल डिव्हिडंडचं, ते मात्र डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना देत असताना इक्विटी शेअर्स होल्डर्सना देण्याआधी या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना हे अनपेड डिव्हिडंड आहे ते दिलं जातं. द प्रेफरन्स शेअर्स आर ऑलवेज क्युमुलेटिव्ह अनलेस अदरवाइज स्टेटेड इन द आर्टिकल ऑफ असोसिएशन. इट मीन्स दॅट इफ dividend is not paid any year, the unpaid amount is carried forward to the next year or so on until all arrears have been paid. म्हणजे याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर होल्डर्सना मात्र या ठिकाणी तसं स्टेटेडच केलेलं आहे आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये. म्हणजे जर त्यांना डिव्हिडंड त्या वर्षाचं किंवा त्याच्या पुढचं दिलं गेलं नाही, तर जे स्टील ॲरियर्स जे असतील त्यामधले आतापर्यंतचं जेवढं अनपेड डिव्हिडंड आहे ते मात्र कंपनी कॅरी फॉरवर्ड करत असते नेक्स्ट इयरला. आणि त्याप्रमाणे जेवढे इतक्या वर्षात राहिलेलं डिव्हिडंड असेल ते मात्र इक्विटी शेअर होल्डर्सना देण्याआधी या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना दिलं जात असतं. सेकंड, नॉन क्युमुलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. Dividend on these shares does not get accumulated. This means the dividend on shares can be paid only out of profits of that year. The right to claim dividend will lapse if company does not make profit in the particular year. If dividend is not paid in any year, it is lost forever. ते जे नॉन क्युमुलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहेत, ज्याप्रमाणे क्युमुलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्समध्ये आपण बघितलं की त्यांचं जो अनपेड डिव्हिडंड आहे ती कंपनी जेव्हा कंपनीचं परफॉर्मन्स चांगला असेल तर कंपनी मात्र पेड करत असते. पण यामध्ये नॉन क्युमुलेटिव्हमध्ये जर त्या कंपनीचं डिव्हिडंड किंवा जर फायनान्शियल क्रायसिस असतील आणि कंपनी डिव्हिडंड देऊ शकत नाही, म्हणजेच त्यावेळी ते डिव्हिडंड त्याच्या प्रॉफिटमधून दिलं जात असतं पण ते देऊ शकलं नाही किंवा एखादा फायनान्शियल क्रायसिस असतील तर त्या कंपनीच्या प्रॉफिटमधून डिव्हिडंड दिला गेला नाही, तर मात्र ते डिव्हिडंड पुढच्या वर्षी किंवा त्यावर्षी मिळालं नाही तर पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता नसते. तेव्हा इट इज लॉस्ट फॉर एव्हर, म्हणजे ते पुढे भविष्यकाळामध्ये सुद्धा मिळत नाहीत. सो दॅट इज कॉल्ड नॉन क्युमुलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. नेक्स्ट, participating preference share. The holders of these shares are entitled to participate in surplus profit beside preferential dividend. The surplus profit which remains after the dividend has been paid to equity shareholders up to certain limit is distributed to preference shareholder. So our third, that is participating preference shares. The holders of these shares are entitled to participate in surplus profit beside preferential dividend. म्हणजे यामध्ये प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना पार्टिसिपेट करता येतं. म्हणजे जो सरप्लस प्रॉफिट असेल त्या सरप्लस प्रॉफिटमधून
जास्त डिव्हिडंड मिळण्याचा अधिकार या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना असतो, तेव्हा ते पार्टिसिपेट करू शकतात. आणि जो मिळणारा जो सरप्लस आहे प्रॉफिट विच रिमेन्स आफ्टर द डिव्हिडंड हॅज बीन पेड टू इक्विटी शेअर होल्डर अप टू द सर्टन लिमिट इज डिस्ट्रीब्युटेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणजे जो जर एक्स्ट्रा प्रॉफिट असेल तर त्यावेळी मात्र डिव्हिडंड जो द्यायचा आहे तो डिव्हिडंड इक्विटी शेअर होल्डर्सना दिल्यानंतर मात्र त्यातूनही जर डिव्हिडंड शिल्लक राहत असेल तर तो मात्र प्रेफरन्स शेअर होल्डर्सना दिला जात असतो. नेक्स्ट, नॉन पार्टिसिपेटिंग preference share. The preference shares are deemed to be non-participating if there is no clear provision in the article of association. These shareholders are entitled to fixed rate of dividend prescribed at the time of issue. तर यामध्ये नॉन पार्टिसिपेटिंग आहे, म्हणजे या शेअर्सना कोणत्या प्रकारे पार्टिसिपेट करता येत नाही, कारण त्या प्रकारची जी क्लिअर प्रोव्हिजन आहे ती आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये नाही आहे. त्यामुळं या शेअर्स होल्डर्सना किंवा या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना फिक्स रेटनी जो डिव्हिडंड मिळतो तो ज्यावेळी प्रिस्क्राईब केलेला असेल त्या फॉर्ममध्ये जेव्हा इश्यू केलेले असतात त्याच रेटनी फक्त तेवढाच मिळतो. म्हणजे जसं आपण पार्टिसिपेंट प्रेफरन्सना म्हटलं की सरप्लस प्रॉफिट असेल तर एक्स्ट्रा त्यांना डिव्हिडंड मिळत असतो, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्सना दिल्या गेल्यानंतर जरी शिल्लक राहत असेल तर तो मात्र डिव्हिडंड त्या पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स होल्डरना दिला, तो मात्र या नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर होल्डर्सना दिला जात नाही. नेक्स्ट, फिफ्थ, कन्वर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. द होल्डर्स ऑफ these shares have a right to convert their preference shares into equity shares. The conversion takes place within a certain fixed period. So our fifth, that is convertible preference shares. यामध्ये जे कन्वर्टेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत म्हणजेच जे प्रेफरन्स शेअर्स इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होतात तर त्याला आपण कन्वर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणतो. अँड दिस कन्व्हर्सेशन टेक प्लेस विदिन अ सर्टन फिक्स पिरियड, आणि फिक्स पिरियडमध्येच हे प्रेफरन्स शेअर होल्डर हे कन्वर्ट इक्विटी शेअर्समध्ये होतात. आणि नॉन कन्वर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे जे दीज शेअर्स कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर्स, म्हणजे हे जे शेअर्स आहेत ते मात्र इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होत नाहीत. Next, redeemable preference shares. Shares which can be redeemed after certain fixed period of time are called redeemable preference shares. A company limited by shares is authorized by Article of Association issues redeemable preference shares. Such shares must be fully paid. These shares are redeemed out of divisible profit only or out of fresh issue of shares made for this purpose. So next, our type, that is redeemable preference shares which can be redeemed. म्हणजे हे शेअर्स रिडीम होतात आफ्टर सर्टन पिरियड, फिक्स पिरियड नंतर, म्हणजेच एक प्रकारे रिडीम होत असतं. म्हणजे यामध्ये कंपनी ज्याप्रमाणे शेअर्स इश्यू करत असते आणि ती ऑथोराईज आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये असते आणि हे रिडीमेबल होत असतात. म्हणजेच सच शेअर्स मस्ट बी फुल्ली पेड. रिडीम म्हणजेच काय, जे शेअर्स आहेत ते पूर्ण फुल्ली पेड केल्यात असतात. अँड दिस शेअर्स आर रिडीम आउट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट, आणि हे जे शेअर्स रिडीम केल्यात असतात तो डिव्हिजिबल प्रॉफिट असेल किंवा त्या शेअर्सचं जे फ्रेश आउट ऑफ फ्रेश शेअर्स इश्यू केले असतील त्यातून हे शेअर्स रिडीम केल्यात असतात. अँड नेक्स्ट, एथ वन, इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. Shares which are not redeemable, that is payable only on winding up of the company, are called irredeemable preference shares. तर याच्या आधी आपण बघितलं रिडीमेबल शेअर्स म्हणजेच याच्यामध्ये डिव्हिजिबल प्रॉफिट असेल तर त्यातून किंवा फ्रेश इश्यू शेअर्स केले असतील तर त्यातून काय केलं असतात, हे प्रेफरन्स शेअर्स रिडीमेबल होत असतात. आणि इरिडीमेबलमध्ये जेव्हा कंपनी वाइंडिंग अप केली जात असते आणि त्यावेळी हे शेअर्स रिडीम तरीसुद्धा रिडीम केले जात नाहीत तर त्याला आपण इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणतो. आणि ही जी ॲज पर सेक्शन 55 कंपनीज ॲक्ट 2013 कंपनी कॅनॉट इश्यू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत ते फ्रेश शेअर्स म्हणून इश्यू करू शकतात, मात्र इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स मात्र इश्यू केले जात नाहीत. तर हे आपण आत्ता बघितले प्रेफरन्स शेअर्सचे जे टाईप्स आहेत ते आपण टाइप्स बघितले. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, देर आर 4 टाइप्स: क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिंग अँड नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स,
कन्वर्टेबल अँड नॉन कन्वर्टेबल प्रेफरन्सेस, अँड फोर्थ वन रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजेच रिटेन अर्निंग. तर हा जो टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो.